आज 15 जून बीड जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिला क्लासच्या सुरू होत आहेत. कारेगाव शाळामध्ये आज मी विजिट दिलं. कारेगाव शाळामध्ये 22 मुलांच्या आज ॲडमिशन घेतलेलं आहेत आपण आणि सर्व मुलांना शुभेच्छा देतो. कारेगाव शाळामध्ये लोकांचा मागणी आहेत 9वीचा वर्ग सुरू करण्याबद्दल. त्याच्या मागणीच्या संदर्भात सुद्धा सकारात्मक रिस्पॉन्स आपण देत आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये आज ॲडमिशन घेतलेले सर्व मुलांना सर्व शुभेच्छा देतो. अभ्यास करावे सर्व मुलांना मी विनंती करतो. बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. बीड जिल्ह्यातील पालकांना काय आव्हान असेल? ऊसतोडीला जाणारे बरेच लोक आहेत बीड जिल्ह्यातून जाणारे. आपल्या रेकॉर्ड्सप्रमाणे जवळपास 1 लाखाचा वर लोक दरवर्षी ऊसतोडीला कर्नाटका, तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये ऊसतोडीला जातात. सर्व पालकांना मी विनंती करतो मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या ऊसतोडीला जाताना आपल्या हंगामी वसतिगृहामध्ये भरती करावे. या शाळामध्ये विजिट करताना सुद्धा कारेगाव शाळामध्ये विजिट करताना सुद्धा मुख्याध्यापकाकडून असं कळालेलं आहे 85 विद्यार्थी आपण थांबलेले होतं ऊसतोडीला जाताना आणि त्यांना सर्व सुविधा आपण दिलेले होतं. ह्या वर्षातसुद्धा सर्वांना तेच विनंती आहेत ऊसतोडीला जाताना तुमचा विद्यार्थ्याच्या शिक्षणाकडून वंचित होऊ नये म्हणून आपल्या ऊसतोड हंगामी वसतिगृहामध्ये त्यांचा भरती करावे असं मी विनंती करतो. आज आमच्या गावात 22-23ला शाळा मोडकळीस आलेली होती आणि ती हळूहळू सर्वांच्या सहमतीने प्रगतीपथावर आणून आज अखेर आम्ही 8वीचा वर्ग उघडलेला आहे. आणि आज पहिल्याच दिवशी शाळा उघडण्याच्या दिवशी या ठिकाणी माननीय कार्यकारी अधिकारी साहेब जितीन रहमान साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांना मी 9वीच्या वर्गाची मागणी केलेली आहे आणि मागणीबरोबर शिक्षकांचीही मागणी केलेली आहे. तरी सरांनी त्या विषयावर मी सर्वतोपरी आम्ही प्रयत्न करू आणि तुमची गती पूर्ण करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ते करतील असं मला खात्री वाटत आहे. आता आमचं गाव हे ऊसतोड कामगाराचं गाव आहे आणि विद्यार्थ्याला कुठं टाकू कुठं नाही टाकू ही अशी परिस्थिती झाली आणि योगायोगाने 2023-24ला परदेशी सर आणि स्काईस टीम आणि आम्ही आणि गावकरी मिळून ह्या शाळेची प्रगती हळूहळू सुधारत आता या ठिकाणी कुणाचंही लेकरू ऊसतोड कामगाराबरोबर न जाता ते या ठिकाणी हॉस्टेलला राहून त्याला 2 टायमाचं जेवण व शिक्षण मिळवून देऊन ही आमची सर्वांची खात्रीशीर आम्ही सर्व गावकरी व मी स्वतः त्याला जबाबदार आहोत. तर ही ऊसतोड स्थलांतरित गाव आहे. यांनी जी शिक्षणाच्या संदर्भात घेतलेला जो हे आहे दृष्टिकोन आहे हा इतर शाळेसाठी खरंच मार्गदर्शक आहे. कारण यांच्याकडं फक्त 6वीपर्यंत वर्ग होते. गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून आणि जिल्हा प्रशासनाने 8वीपर्यंत या ठिकाणी वर्ग दिलेले आहेत आणि आता 8वीच्या वर्गात 33 विद्यार्थी आणि इतर ॲडमिशन जवळपास 10 ते 12वर गेलेले आहेत आमचे. त्यामुळे 9वीच्या वर्गामध्ये 45 विद्यार्थ्यापर्यंत वर्ग जात आहे आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 9वीचा वर्ग या ठिकाणी लवकरच सुरू करण्याचा त्यांनी शब्द गावकऱ्यांच्या समोर आपल्यासमोर दिलेला आहे. कारण नियमामध्ये RTE 2009च्या नियमामध्ये ते सर्व निकष पूर्ण करणारी ही शाळा आहे आणि जर असं झालं तर जिल्ह्यामधील नव्हे तर राज्यामध्ये पहिली शाळा ही असेल की जिल्हा परिषदचे 9वीचा वर्ग या ठिकाणी सुरू होत आहे. पण माध्यमिक शाळा ज्या जिल्हा परिषदच्या आहेत त्या बंद होताना दिसतात. पण आपली शाळा या ठिकाणी माध्यमिक शाळेमध्ये रूपांतरित करण्यामध्ये प्रशासनाच्या सोबतच गावकऱ्याचा सुद्धा फार मोठा साथ यामध्ये आहे.